मुजीब तांबोळी यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद. तांबोळी यांचं समाजकार्य हीच यशाची ग्वाही. पंढरपूर येथे नगरपालिका निवडणुकीत प्रचारात रंगत येते. प्रभाग क्रमांक 18 मधून अपक्ष उमेदवार असून जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन आपली विकासाची भूमिका मांडतात. मुजीब तांबोळी हे दिलखुलास आणि दिलदार वृत्तीचं बहारदार व्यक्तिमत्व असल्यानं जनमानसात त्यांना आदराचं व मानाचं स्थान आहे. तांबोळी कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेत अग्रेसर आहे. प्रभागातील विविध समस्या त्यांनी एका चुटकीसरशी सोडवल्यात. सर्वच पक्षांनी मुस्लिम समाजावर अन्याय केला असून कोणत्याही पक्षानं नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिलं नाही. हा या अल्पसंख्य समाजावर अन्याय असून समाजाची परखड भूमिका मांडण्यासाठी तरुण तडफदार उमेदवार मुजीब तांबोळी यांना विजयी करणं गरजेचं आहे. प्रभागात विकासाची गंगा वाहत असून हजारो रहिवासी त्यांच्या विकास कामांवर समाधानी आहेत. मुजीब तांबोळी यांचे मोठे बंधू मुनीर तांबोळी हे देखील या भागात अनेक वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरपालिकेत त्यांच्या शब्दाची तात्काळ दखल घेऊन अनेक विकास कामं केली. यामुळे मुजीब तांबोळी यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत असल्याची चर्चा रंगली. या प्रभागात अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी खात्री लोक व्यक्त करतात. वीज, गटारीची समस्या, खड्डे, रस्त्यांची कामं अशा विविध समस्या त्यांनी सोडवल्यात. जनतेची कामं करण्याबरोबरच समाजसेवा करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. पूरग्रस्त लोकांना त्यांनी संकट काळात सर्वात आधी आणि मोलाची मदत करून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेलं होतं. तसेच कोरोना काळात धोकादायक परिस्थिती असतानाही जीवाची पर्वा न करता रुग्णांना क्वारंटाईन सेंटर उभं करून वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून हजारो गोरगरिबांचे जीव वाचवलेले होते. गणेशोत्सवात अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. महिला भगिनी यांच्यासाठी नवरात्र उत्सव काळात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं. अशा विविध प्रकारच्या कामाची पावती विजयी रूपाने मिळणार अशी चर्चा पंढरपूर शहरातून होती. त्यांनी केलेली समाजसेवा आणि दानशूर वृत्ती हीच त्यांच्या यशाची जमेची बाजू आहे. नमस्कार, मी मुजीब सलीम तांबोळी, प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अपक्ष. तरी ह्या वार्डामधील समस्या सर्वांना माहीत आहेत, मला पण माहीत आहेत. ह्या सर्व समस्या मी सोडवीन. जसे गटरीचे असतील, रोडचे असतील, लाईटीचे असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, हे सगळं व्यवस्थित सोडवीन. बघणं नाही एवढंच आव्हान करतो की मला मतदान करून प्रभाग क्रमांक 18ची सेवा करण्याची संधी द्या आणि ह्या संधीचं मी 100% करेल.